Hello everyone, I am Kadam Kes from SGM College Karad. Today we are going to study 12th Science Mathematics topic Mathematical Logic. Before the study, we are revising some of points. Language is the medium of communication of our thought. For communication we use sentences. In logic, we use the statements which are special sentence. First, types of sentences. Introduction मध्ये there are 4 types of sentences: assertive sentence, imperative sentence, interrogative sentence and exclamatory sentence. Assertive sentence means निश्चयपूर्वक वाक्य. Imperative sentence means आज्ञार्थक वाक्य. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स प्रश्नार्थक वाक्य. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मीन्स उद्गारवाचक वाक्य. हे आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहणार आहोत की वाक्य आपल्याला लॉजिकमध्ये जे पाहायचं आहे ते स्टेटमेंट, पण अगोदर स्टेटमेंट आणि सेंटेन्स याच्यातला थोडासा फरक तुम्हाला कळला पाहिजे. त्यामुळं टाइप्स ऑफ सेंटेन्स हे इंट्रोडक्शन मध्ये पाहणार आहोत. पहिलं assertive sentence. Assertive sentence is a sentence that makes an assertion is called assertive sentence. म्हणजे निश्चित असं किंवा ठाम असं केलेले एक वाक्य किंवा म्हटलेले एक वाक्य म्हणजे assertive sentence. फॉर एक्झाम्पल, द सन इज अ स्टार. द सन इज अ स्टार हे एक असरेटिव्ह टाईपचं आपलं सेंटेन्स झालं. नेक्स्ट, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थक वाक्य. अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस अ रिक्वेस्ट ऑर अ कमांड इज कॉल्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे काहीतरी रिक्वेस्ट केली किंवा काहीतरी आपल्याला मागायचं असेल तर आपण कसं मागतो, प्लीज ब्रिंग मी अ कप ऑफ टी. या टाईपनं केलेली रिक्वेस्ट, या टाईपचं जे वाक्य आहे त्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. त्याचं एक्झाम्पल आहे, प्लीज ब्रिंग मी अ कप ऑफ टी. या टाईपची जी वाक्य आहेत ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालं. तिसरं याच्यामधला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. सोपायला समजायला दिलेलं एक्झाम्पल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे ओळखायलाही आपल्याला सोपं जातं. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स दॅट आस्क सम क्वेश्चन्स इज कॉल्ड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण प्रश्न विचारतो, तो प्रश्न विचारणं म्हणजेच ते सेंटेन्स कसल्या टाईपचं झालं आपलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य झालं. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर एज. या टाईपनं आपण एखादा क्वेश्चन विचारलं. व्हॉट इज युअर नेम. या टाईपचे जी वाक्य आहेत त्यांना कसले वाक्य म्हणणार आहोत किंवा सेंटेन्स म्हणणार आहोत आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. फोर्थ सेंटेन्स आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मीन्स अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेस सम स्ट्रॉंग फिलिंग इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हेही ओळखायला आपल्याला सोपं जातं की त्याचं जे सिम्बॉल आहे, साइन आहे ते दिलेलं असतं. हाऊ ब्युटिफुल इज द न्यू साडी. हे त्याचं सिम्बॉल असतं, आपण पटकन ओळखू शकतो. म्हणजे वाक्याचे आपण 4 प्रकार पाहिले. कोणतं? असरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे निश्चयपूर्वक वाक्य. सेकंड आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थक वाक्य. तिसरं आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. चौथा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. हे पहिल्यांदा तुम्हाला वाक्याचे प्रकार माहिती असले पाहिजेत. त्याच वेळी तुम्हाला आपण जे लॉजिकमध्ये पहिला पॉईंट शिकणार आहोत स्टेटमेंट, ते म्हणजे समजेल. पुन्हा एकदा सांगते, टाइप्स ऑफ सेंटेन्स. 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे वाक्य आपण म्हणतो आणि स्टेटमेंट म्हणजे केलेलं एक विधान असतं. याचा मराठीत अर्थ आहे विधान. आणि हे म्हणजे काय आहे? सेंटेन्स म्हणजे वाक्य. वाक्याचे 4 प्रकार. टाइप्स ऑफ सेंटेन्स आर 4. असरेटिव्ह सेंटेन्स की असरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे निश्चित केलेलं वाक्य जे आहे, निश्चित उच्चारलेलं आपण एक वाक्य, भले ते खरं असेल खोटं असेल त्याला.
इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थक वाक्य, काहीतरी रिक्वेस्ट केली, काहीतरी कमांड म्हणतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, आस्क सम क्वेश्चन, काही प्रश्न विचारलेले असतात ते म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स झालं. फोर्थ टाइप इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे एक्सप्रेस सम स्ट्रॉंग फिलिंग. हाऊ ब्युटिफुल इज द न्यू साडी, आश्चर्यकारकपणे केलेलं. हाऊ ब्युटिफुल इज द न्यू साडी. हे झाले आपले 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. मग आपला जो मेन पॉइंट, आपण टॉपिक शिकताय की मॅथमॅटिकल लॉजिक. मग मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपल्याला काय लागणार आहोत तर स्टेटमेंट. खूपदा विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये थोडंसं जमलिंग होतं की स्टेटमेंट आणि सेंटेन्स यांच्यामध्ये लवकर त्यांना फरक कळत नाही. त्यामुळे मग स्टेटमेंट कशाला म्हणायचं, सेंटेन्स याच्यावर तुम्हाला क्वेश्चनही आपल्याला पहिल्या एक्झरसाइजमध्ये पाहायचं आहे. आपला मेन पॉइंट हे झालं आपलं सगळं इंट्रोडक्शन. मेन पॉइंट लॉजिक मधला आहे तो स्टेटमेंट. मग स्टेटमेंट कशाला म्हणतात? अ सिंपल स्टेटमेंट विच इज अ सिंपल sentence, a simple sentence which is declarative or assertive and is either true or false but not both simultaneously is called statement or proposition. Is called statement or proposition. A simple sentence which is declarative or assertive and is either true or false but not both simultaneously is called a statement or a proposition. म्हणजे काय की एक सिंपल असं सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स ते कसं असेल, डिक्लरेटिव्ह और असरेटिव्ह म्हणजे निश्चित ठाम केलेलं एक असं वाक्य की ते वाक्य हे एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, बट नॉट बोथ. पण ॲट अ टाइम ट्रू फॉल्स आपण म्हणू शकत नाही. निश्चित ठाम केलेलं एक वाक्य की जे ट्रू असेल किंवा फॉल्स असेल बट नॉट इज कॉल्ड अ स्टेटमेंट. आणि जे आपण एखादं ठाम वाक्य म्हणतो ते चुकीचं असेल किंवा बरोबर असेल त्यावेळी ते काय होतं, आपलं तयार विधान म्हणजेच स्टेटमेंट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, प्रपोजिशन. स्टेटमेंट म्हणजे काय हे समजून घ्या. स्टेटमेंट म्हणजे एक अशा टाईपचं सेंटेन्स आहे, याच्यातल्या एक अशा टाईपचं सेंटेन्स आहे की ते सेंटेन्स कसलं असणार आहे, असरेटिव्ह टाईपचं सेंटेन्स असणार. शिवाय ते ट्रू किंवा फॉल्स असणार, बट नॉट बोथ इज कॉल्ड अ स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल किंवा त्याच्याही अगोदर की स्टेटमेंट याच्यासाठी एक नोटेशन आपल्या लॉजिकमध्ये आहे. ते कोणतं नोटेशन देऊ शकतो, पी क्यू आर या टाईपनं. अगदी एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर याच्यामधलं पहिलंच आहे द सन इज अ स्टार. हे एक आपलं स्टेटमेंट झालं, द सन इज स्टार. हे असरेटिव्ह टाईपचं सेंटेन्स म्हणजेच हे काय झालं, आपलं स्टेटमेंट झालं. स्टेटमेंटला आपण नोटेशन देतो, ते नोटेशन नेहमी स्मॉल लेटर मधलं असणार. कुठल्या टाईपमध्ये, पी क्यू आर. मग हे माझं जे स्टेटमेंट आहे त्याला मला नोटेशन द्यायचं, मग मी ते कसं देणार, पी हे स्टेटमेंट झालं. त्याला नोटेशन मी काय दिलं, पी. पी इज अ स्टेटमेंट. काय आहे, द सन इज अ स्टार. हे झालं पी स्टेटमेंट. स्टेटमेंटची डेफिनेशन आणि त्याच्यानंतर वापरलेली त्याची नोटेशन. आता याच्यामध्ये आपण काही सेंटेन्स घेऊया. कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्स. इथं आपण 5 सेंटेन्स आहे, स्टेटमेंट नाही. कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्स. आता याच्यापैकी कोणती सेंटेन्सेस ही स्टेटमेंट आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. पहिला आहे द स्क्वेअर ऑफ एनी ऑड नंबर इज इव्हन. द स्क्वेअर ऑफ एनी ऑड नंबर इज इव्हन. मग ठरवायचं हे सेंटेन्स या 4 पैकी कोणत्या प्रकारात बसतं. तर हे जे सेंटेन्स आहे ते असरेटिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे.
सेंटेन्स 1 इज अ असर्टिव्ह सेंटेन्स. आणि आपण पाहिलं स्टेटमेंटच्या डेफिनेशनमध्ये असर्टिव्ह टाईपचं सेंटेन्स हे आपलं स्टेटमेंट असतं. म्हणजेच सेंटेन्स 1 इज अ असर्टिव्ह सेंटेन्स अँड देअरफॉर इट इज अ स्टेटमेंट. नेक्स्ट याच्यामधलं व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम पुढं क्वेश्चन मार्कचं साइन आपल्याला दिसतं. म्हणजे हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स झालं. चारपैकी असर्टिव्ह टाईपचं झालं, इम्पेरेटिव्ह टाईपचं झालं, इंट्रोगेटिव्हचं झालं का एक्सक्लेमेटरीचं झालं. तर हे जे सेंटेन्स आहे दुसरं सेंटेन्स जे आहे ते आपलं इंट्रोगेटिव्ह टाईपचं सेंटेन्स झालं. आणि इंट्रोगेटिव्ह टाईपचं सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. म्हणजे सेंटेन्स 2 इज अ इंट्रोगेटिव्ह टाईप सेंटेन्स अँड इट इज नॉट अ स्टेटमेंट. इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे आपलं स्टेटमेंट होतं, हे आपलं स्टेटमेंट होत नाही. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. पुढे एक्सक्लेमेटरी मार्क आहे. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. हे आपलं कोणत्या टाईपचं सेंटेन्स होणार आहे तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स होणार आहे. आणि आपण बघितलं स्टेटमेंट आपलं कुठलं होणार आहे तर असर्टिव्ह टाईपचं सेंटेन्स हेच फक्त आपलं स्टेटमेंट होतं. इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी टाईपचं सेंटेन्स हे आपलं स्टेटमेंट होत नाही. म्हणजे सेंटेन्स 3 इज अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड इट इज नॉट अ स्टेटमेंट. अँड इट इज नॉट अ स्टेटमेंट. फोर्थ आहे प्लीज गिव युअर पेन. प्लीज रिक्वेस्ट केलेली आहे. म्हणजेच हे सेंटेन्स 4 नंबरचं सेंटेन्स कोणत्या टाईपचं सेंटेन्स होणार आपलं इंट्रोगेटिव्ह टाईपचं सेंटेन्स होणार. म्हणजे इम्पेरेटिव्ह टाईपचं सेंटेन्स होणार. काहीतरी आज्ञा केलेली आहे, आज्ञार्थक वाक्य झालं ते. म्हणजेच सेंटेन्स 4 इज इम्पेरेटिव्ह टाईप सेंटेन्स अँड इट इज नॉट अ स्टेटमेंट. And it is not a statement. And last fifth, it is pink in color. It is pink in color. हे सेंटेन्स आपल्याला बघायचं आहे की या 4 पैकी कोणत्या टाईपमध्ये बसतं. असर्टिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे, इम्पेरेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे का एक्सक्लेमेटरी आहे. इट इज पिंक इन कलर. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स होत नाही, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स होत नाही, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होत नाही. मग आपल्याला लगेच वाटणार की हे असर्टिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे. इट इज पिंक इन कलर हे असर्टिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे असं आपल्याला वाटणार. पण इट इज पिंक इन निश्चित असं काही एक आपल्याला त्याच्यामधनं अर्थबोध होतो का. इट इज पिंक इन कलर. इट इज म्हणजे नक्की काय व्हॉट इज पिंक इन कलर. त्याच्यातून निश्चित असा आपल्याला अर्थबोध होत नाही या सेंटेन्स मधून. म्हणून हे असर्टिव्ह टाईपचं ही सेंटेन्स होणार नाही. व्हॉट इज पिंक इन कलर नक्की कशाचा पिंक कलर आहे हे आपल्याला दिलेलं नाही. त्यामुळे हे असर्टिव्ह टाईपचं किंवा या 4 पैकी कोणत्याही टाईपचं सेंटेन्स होणार नाही. तर हे जे सेंटेन्स आहे हे ओपन सेंटेन्स आहे. ओपन सेंटेन्स आहे. 5 नंबरचं सेंटेन्स हे ओपन सेंटेन्स आहे. आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट होत नाही. देअरफॉर सेंटेन्स 5 इज नॉट अ स्टेटमेंट. हे सुद्धा आपलं स्टेटमेंट होत नाही. याच्यामध्ये आपण सुरुवातीला टाइप्स ऑफ सेंटेन्स पाहिली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं तर आपला मेन मुद्दा खूपदा आपल्याला लागणारा हा पॉइंट आहे की स्टेटमेंट कशाला म्हणतात. तर असर्टिव्ह टाईपची सेंटेन्स ही आपली शिवाय ते सेंटेन्स कसं पाहिजे एक तर ट्रू तरी पाहिजे किंवा फॉल्स तरी पाहिजे. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली इज कॉल्ड अ स्टेटमेंट. स्टेटमेंटला नोटेशन आपण देऊ शकतो. ते कसे नोटेशन्स आहेत तर स्मॉल लेटर मधले PQR. खूपदा काही जी स्टेटमेंट सगळी आहेत ते आपण नोटेशनच्या भाषेमध्येच लिहिणार आहोत. एखादं जसं निज असतात P स्टेटमेंट घेतलं 5 + 3 = 8 याला Q हे स्टेटमेंट म्हटलं या टाईपनं. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काय बघितलं
तर काही एक्झाम्पल 5 प्रकारचे आपण सेंटेन्स घेतलेली आहेत. किती सेंटेन्स घेतलेली आहेत? 5 प्रकारचे सेंटेन्स घेतलेले आहेत आणि त्यातली कोणती कोणती सेंटेन्स ही स्टेटमेंट होतात ते पाहिलं. तर या 5 पैकी फक्त पहिला जो प्रकारचं सेंटेन्स आहे ते असर्टिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे आणि तेच आपलं काय होतंय तर स्टेटमेंट होतं. दुसरा प्रकार जो आहे तो इंट्रोगेटिव्ह टाईपचं सेंटेन्स झालं, नॉट अ स्टेटमेंट. थर्ड एक्झाम्पल एक्सक्लेमेटरी टाईपचं सेंटेन्स, नॉट अ स्टेटमेंट. फोर्थ imperative type sentence, not a statement. And fifth is open sentence, not a statement. Next point is truth value of a statement. Truth value of a statement. Truth value. Every statement must be either true or false. प्रत्येक स्टेटमेंट हे एकतर ते ट्रू असतं किंवा ते कसं असतं फॉल्स. If a statement is true, then its truth value is true किंवा capital T. And if a statement is false, then its truth value is false. मेजॉरिटी आपण टी आणि एफ हे नोटेशन वापरणार. जर स्टेटमेंट हे ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी या नोटेशननं दाखवणार आणि स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल एफ न आपण दाखवणार आहोत. फॉर एक्झाम्पल, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. हे एक आपलं स्टेटमेंट झालं. हे एक स्टेटमेंट असर्टिव्ह टाईपचं सेंटेन्स आहे, ते स्टेटमेंट झालं. मग हे स्टेटमेंट कसं आहे आपलं? ट्रू आहे का फॉल्स? तर ट्रू आहे. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे आपलं स्टेटमेंट ट्रू झालं. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिणार आपण? कॅपिटल टी लिहिणार. नेक्स्ट एक्झाम्पल, द सम ऑफ 2 even numbers is an even number. The sum of 2 even number is an even number. दोन इव्हन नंबरची बेरीज ही इव्हन नंबर येते का पहिले? द सम ऑफ 2 इव्हन नंबर इज अन इव्हन नंबर हे एक स्टेटमेंट झालं. दोन इव्हन नंबरची सम हा पुन्हा इव्हन नंबर असतं असं जे स्टेटमेंट आपलं आहे ते कसलं स्टेटमेंट झालं? ट्रू स्टेटमेंट. त्यामुळे त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे आपली? कॅपिटल टी. नेक्स्ट एक्झाम्पल याच्यामधलं एक स्टेटमेंट घेणार, 5 into 2 = 11. हे एक स्टेटमेंट झालं. आता हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे आपण बघूया. 5 into 2 = 11 कसलं स्टेटमेंट झालं? तर फॉल्स स्टेटमेंट झालं. Therefore, truth value of this statement is capital F. ट्रूथ व्हॅल्यू काय येणार या स्टेटमेंटची आपली? कॅपिटल एफ. आणि लास्ट याच्यामधलं एक्झाम्पल, एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. एव्हरी रेक्टँगल इज अ स्क्वेअर. हे स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट कसलं स्टेटमेंट आहे? तर फॉल्स स्टेटमेंट आहे. and therefore truth value is capital F. बघा आजच्या लेक्चरला आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्स पाहिलं. त्याच्यानंतर स्टेटमेंटची डेफिनेशन पाहिली, स्टेटमेंटची एक्झाम्पल पाहिली की कोणती सेंटेन्सेस ही स्टेटमेंट होतात, त्याची एक्झाम्पल पाहिली आणि त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट हे बघितलेलं आहे.
जर स्टेटमेंट हे ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टीने दाखवतात आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे त्याची कॅपिटल ए. होप यू हॅव एन्जॉयिंग दिस लेक्चर. थँक्यू.